विष्णू महाराज, शुभ महाराज आणि नामदेव महाराज.
जय विठ्ठल
प्रस्तुत प्रसंगी आवाज ना कीर्तन रूपी संसार घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु जगदवंदन देहो निवासी पांडुरंग चरण श्वास करणारे तुकोबराय याचा 4 चरणांचा साधा सरळ एका नात्याचं वर्णन मी कोण फक्त आवाज कडक विठ्ठल त्या तुकोबरायांचा अभंग ज्या तुकोबरायांनी संसार लयाला लावून परमार्थाची गाठ बांधली या अभंगामध्ये नात्याचं वर्णन करतात। आई आणि लेकराचं नातं जसं असतं तसं पांडुरंगाचं आणि भक्ताचं नातं असतं आणि त्या भक्ताच्या नात्याचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडला। फार गोड चिंतनीय अभंग आहे। ऐकला तरी कळावा इतका सोपा, तुम्हाला ऐकायला सोपा जाईल, मला सोडवायला सोपा जाईल असा अभंग आज या ठिकाणी आपल्या या हिवराकडीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यातला आजचा 6वा दिवस। त्यानिमित्ताने माझी कीर्तनरूपी सेवा सप्त्याच्या नियमानुसार 5वा 6वा तुम्ही कुठलाही अभंग घेतला तरी चालतो, पण आज सुंदर असं चिंतनीय अभंग सेवेसाठी निवडला। गावामध्ये सप्ताह होणं परम भाग्य। थोडंसं मोकळं सोडत होता आवाज आणि त्यातूनही एवढ्या कठीण काळात ज्या काळात माणसाला जवळ यायची सुद्धा भीती आहे त्या काळात आपण देवाचं नामचिंतन करतोय। परम भाग्य आहे दादा। एकतर गावात सप्ताह व्हायला लय भाग्य लागतं। सप्ताह किती दिवस असतो? 7 दिवस आणि अर्धा काल्याचा, बरोबर, म्हणजे 7.5 दिवस, बरोबर। गावातली 7.5 जावी म्हणून केला जातो तो सप्ताह। पुढे जाऊन सांगते ऐका। एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचारावं दादा संसार कसा असावा, म्हातारी माणसं सांगतात ताई संसार असावा तो 16ने। कसा? 16ने म्हणजे सुखाचा। कसा केला संसार? 16ने केला म्हणजे सुखाचा केला, उत्कृष्ट केला। आपल्या वर्षात दिवस किती? दिवस किती दादा? 365। बेरीज करा, 5 आणि 3 8, 8 आणि 6 14। संसार कसा झाला? 14ने 16ने 365 मधले मोजून 7 दिवस बाजूला काढा, राहिले 358। आता बेरीज करा, 5 आणि 3 8 आणि 8 झाला का 16ने? कधी झाला? 7 दिवस सप्ताह केला। बरं नुसतं सप्ताह करूनही फायदा नाही दादा, तर सप्त्याला सगळ्यांनी आनंदाने आलं पाहिजे। खरं सांगू माझी माय, गावात सप्ताह असला ना, या मंडपात आलं ना, असं वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे लई दिवस झालं सासरवास सहन करते ना, आता मी माझ्या माहेरात आले काय की एवढा आनंद या मंडपात आल्यावर झाला पाहिजे। तर सप्त्याला कर्तव्य दक्षपणे कीर्तन ऐकायचं, कर्तव्य दक्षपणे सप्ताह करायचा, कुठलीही गोष्ट निष्ठेने करायची। इथला बसलेला प्रत्येक बापाला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलोय ना तो शहाजी राजा म्हणून बसलोय, आणि प्रत्येक आईला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसली आहे ना ती राजमाता मासाहेब जिजाऊ म्हणूनच बसली आहे। एवढ्या कर्तव्य दक्षपणे कीर्तन नाही। टाळ्या वाजवल्या पण पुढच्यांनीच वाजवल्या, मागचे तुमचा काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम नाही दादा, देवानं हात दिले ना वाजवत जा। कीर्तन करायचं एखादं वाक्य आवडलं बिनधास्त टाळी वाजवायची, मृदुंगाच्या एखादा बोल आवडला बिनधास्त टाळ्या वाजवायच्या, गायनाच्या एखादी चाल आवडली बिनधास्त टाळ्या वाजवायच्या। टाळ्या का वाजवायच्या दादा? वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दाद ताली से होती है। टाळी तर वाजलीच पाहिजे दादा, वाजवल्या वाजवल्या बोलल्यावर वाजवल्या दादा महाराज। चला आनंद आहे, कारण टाळी का वाजवायची? एका टाळीसोबत जन्माचा एक फेरच होतो दादा, आणि इथं वाजवल्यावर सुखच सुख आहे दादा। म्हणून सुंदर असा हा सप्ताह आणि त्या सप्त्यातला आजचा 6वा दिवस। मला पांडुरंगाचं नामचिंतन करत करत कधी कोरोना दूर जाईल हे तुम्हाला आम्हाला सुद्धा करणार नाही, कारण तेवढी नामात ताकद आहे दादा। मग आम्हाला याचा विश्वास पाहिजे की देव आमच्या सोबत आहे। तो विश्वास कधी निर्माण होईल तर तू खूप बराय सांगतात देवा, जेव्हा आम्ही तुझ्यावर लेकरासारखं प्रेम कराल आणि तुम्ही आमच्यावर आईसारखं प्रेम कराल, कारण आमच्यासाठी तू कोण आहेस? एग विठाबाई माझे पंढरीचे, आमच्यासाठी आई कोण आहे? पांडुरंग आमचा पिता, रुक्माई आमची आमच्यासाठी विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल वीत चित कोत, बहीण बंधू भ्राता चुलता कोण आहे? विठ्ठल आहे। मग एवढं सगळं जर विठ्ठल आहे तर आम्ही अधिकार कुणावर गाजवायचा आहे? विठ्ठलावर गाजवायचा आहे। म्हणून आम्ही विठ्ठलाला म्हणतोय, तुकोबराय म्हणतात देवा, जसं एखाद्या आईला लेकराचं न सांगता दुःख कळतं की नाही पांडुरंगा, तसं आमचं दुःख तुला न सांगता कळलं पाहिजे, पण तेवढा आमचा देवावर विश्वास पाहिजे। आता आपला देवावर विश्वास आहे का? बिलकुल नाही। ज्यांचा देवावर विश्वास होता
तेच कोरोनात राहिले असं समजू नका दादा. ते म्हणतात काय बोलतात ताई, वारकरी माळकरी सुद्धा गेलेच ना. खरं सांगू मायबापा हो, माळकरी आणि वारकरी कोरोनात मेले असतील पण ते कोरोनामुळे गेले नाहीये. अरे 2 वर्ष झालं त्यांची आणि त्यांच्या मायबापाची भेट नाहीये, दुःखामुळे गेले दादा. तुम्हाला काय माहिती, 2 वर्ष झालं वाली नाही दादा. एखादी लेक मायबापाला 2 वर्ष नाही भेटू द्या, काय होईल त्याचा जीव? तळमळ तळमळ करेल की नाही, त्या तळमळीनं गेले दादा. म्हणून सांगते विश्वास ठेवा. कोरोनाचा विषाणू दिसतो का? दिसतो का दादा? माय दिसतो, काय माय दिसतो काय? तुम्ही बोलत जा बरं. हो तुम्ही बोललो तर कीर्तनात आता महागारी जातो कुसकुर सांगा. बोलत जा, इथं बोललं पाहिजे कारण इथं एकट्याचा नव्हे. हां बोलत जा. ह्यांचं जरा उलटच असते महाराज, बोल म्हणून तिथं बोलत नाही. ह्यांची जिंदगी गेली गवस म्हणून तरी अजून गवसली नाही महाराज, पण इथं बोलत नाही. बोलत जा माय माले हो. मला सांगा कोरोनाचा विषाणू दिसतो का माझी माय? नाही दिसत. पण न दिसणारा विषाणू मारतो याची तुम्हाला आम्हाला खात्री आहे की नाही? मला एवढंच म्हणायचं माय बापा हो, जर न दिसणारा विषाणू मारू शकतो तर न दिसणारा परमात्मा तारू शकतो याची खात्री सुद्धा तुम्हाला आम्हाला असली पाहिजे. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया घालून या भार राहिलो निश्चित निर्विले संती विठोबासे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार. तुका म्हणे माझं तुम्हा संतांवरी. फक्त विश्वास तर ठेवून बघा दादा, इतका संतांवर देवावर विश्वास पाहिजे. कारण संत देव एक का पारड्यात तोलतो आपण. देवते संत निमित्त त्या. आणि देवाला बघायच्या मानगडीत पडू नका. मी व्यासपीठावर आहे, तुम्हाला सांगते देव दिसत नाही. मी याला तरी दिसणार नाही, कारण देव बघायची गोष्टच नाही. देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव पहावया गेलो तिथे देवाची होणी ठेवली. देवाला बघायचं, एडा परमार्थ करायचा सोडून द्या, देव दिसेल. डोळस परमार्थ करा. तुका म्हणे कसे आंधळे हे जण गेलेली सर्व. कीर्तनकार पुढे बघा. ही लोकांची लई सवय विचित्र महाराज. काही गरज आहे का? मागं बघत जाऊ नका दादा, पुढचं बघत जा. मागं बघितलात ना तर पुढं चलणं अवघड होईल. मागच्याचा विचार करी जा. पुढं चाललं तर पुढच्याचा बघत जा. सदा दृष्टांत सांगते दादा, लय मागचा विचार केला की नाही बाया, आपल्याला सुख लागत नाही त्याचं एकच कारण आहे, आपण लय मागचं काढतो. बाई माझ्या जमान्यात नव्हतं बाय असो. काय बाय मी काय केलं, हिचं काय नशिबात आलं. आणि काय बाय माझ्या जमान्यात मिरची कांडायची म्हणे तर पाटान वरवाटा आणि हे दुखायचं माझं. हिच्या बापानं रुखवतावरच दिलाय गुरुटी. माय काय नशीब आहे. नको गो माझी माय, तिच्या नशिबानं जे झालं ते हाय, तुझ्या नशिबानं जे झालं ते झालं. मागचा विचार करून जर आता जगला तर जगणं कठीण होईल. मागचा विचार नका करू, पुढे चालत राहा, कारण पाठीमागे देव आहे ना दादा. तुमची चिंता तो निवारेल ना. घालून काहीच काळजी करू नका तुम्ही. घालून या भार राहिलो तुझी चिंता त्याचे सर्व तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरिमुखे गाता हरपली. काळजी करू नका दादा, तू आहे ना, फक्त मुखात त्याचं नाम पाहिजे. आता आमचं कसं आहे, आम्हाला देवाचं नाव घेऊ वाटत नाही, संसार आम्हाला सुटत नाही. मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या, सगळ्या माता मावल्या घ्यायच्या पण एक घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम? म्हणली महाराज मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणली विठ्ठल विठ्ठल म्हणायची. म्हणलं का गं? म्हणली महाराज ईश्वती माझ्या त्यांचं नाव आहे, कसं घेऊ? त्यांचं घ्यायचं नाही का? बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायची आणि ती एकटीच म्हणायची पप्याचा पप्पा पप्याचा पप्पा पप्याचा पप्पा. लय गुणाचं लागून गेला. पण तुम्हाला काय वाटतं माझ्या बापा भाऊ, आपल्या बायकोचं लय प्रेम आहे? तुम्ही होय म्हणा, मग पुढचं सांगते. म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ बायको करू नका असं बिलकुल नाही. मी तर सांगते करा. मी सांगते करा. समाधान होत नसेल मनावर घेऊ नका. आणि ज्यांचं राहिलं त्यांना सांगते दादा हो, जर देवाच्या कृपेने तुमचं लग्न जमलंच, पांडुरंगाच्या कृपेने जर तुमचं लग्न जमलंच
तुम्हाला बायको भेटलीच, कोरोना नसलाच, लग्नपत्रिका छापलीच, तर लग्नपत्रिकेच्या खाली एक अट लिहा. ते माझ्या भावासारखे येतात, एकच अट लिहायची, दारू पिऊन येणाऱ्याला माझ्या लग्नात प्रवेश द्या. पोरीच्या बापाचा निम्याला निम खर्च कमी, तुमचा 75% गँग आहे. तुम्हाला काय वाटतं हे जे तुम्ही म्हणता हे सगळं मित्रमंडळ माझं आहे, आपला बड्डे आला की नुसतं गोंधळच, अख्ख्या गावचा स्टेटस आपला बड्डे हे भावाचा अंजलाचा साऱ्या गावाचा येडा आहे. जेव्हा तुझा किस्सा गरम आहे दादा तेव्हा तुझ्यासोबत माणसं आहेत, जेव्हा तुझा किस्सा गार होईल ना त्या जाती तुझ्या मातीला सुद्धा येणार नाही. कोरोनाच्या काळात कळलं असेल, झाले पॉझिटिव्ह दादा आहे का कोण कोणाचं आहे का? अरे करोडपती नवरा असू द्या करोडपती आणि पॉझिटिव्ह निघू द्या, सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची, मोत्या खा तेव्हा त्याला कळलं हे जीवन आहे ना. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. कुणाचं घेऊन बसला दादा म्हणलंय आगाव पण करू नका, जवळ येतो नीट जागा. जीवन आहे दादा, कधी जाईल सांगता येत आणि कधी दिवस पलटतील हेही सांगता येणार. पण प्रेमान सांगते दादा, विश्वास ठेव त्याच्यावर ठेवा, ह्या लोकांवर नको. ही दुनिया आहे दादा. कसमी बातें प्यारे वफा से बातें हैं बातों का क्या, ये सब छोटे वादे हैं नाते हैं नातों का क्या. कसमी बातें प्यारे वफा से बातें हैं बातों का क्या, कसमी बातें प्यारे वफा से बातें हैं बातों का क्या. काही नाही दादा, हे सगळं बोलायच्या गोष्टी आहेत, पण जगायचं आहे ना, सुखी जगायचं आहे ना तर त्याच्या नामस्मरणात जगावं लागेल. कारण सुधा नामघोष करू हरिकथा तेने सुद्धा चित्ता सर्व सुख द्यालो. सर्व याच्या इतकं सुख कशात नाही दादा, फक्त त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. चल मग एवढा जर भगवंतावर विश्वास असेल तर आम्हाला काळजी करायची गरज नाही, फक्त नातं तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. नातं तेव्हा टिकतं जेव्हा प्रेम असेल, विश्वास असेल. आमचं देवावर प्रेम आहे पण स्वार्थापोटी, वाढावे संतान ग्रही व्हावे. आम्ही देवाला शोधायला जातो पण जिथं नाही तिथं देव आहे ना दादा, अर्थात देव आहे पण कुठे आहे. शंकराचार्य काय गोड वर्णन करतात दादा, कुठे आहे देव. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटास्य पत्रास्य पुटीशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण देव आहे दादा. चाललेल्या पावलात घेतल्या नामात बघितल्या दृष्टीत हल्लेल्या पानात उभरलेल्या वृक्षात सर्वाघटी राम देहादेही सूर्यप्रकाश हा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावा नाही. देव जिकडं तिकडे देव नटला नाना परी भरून उरला. जिकडं तिकडं देव आहे दादा, मग कशाला इकडे तिकडे शोधता. देव आहे हृदय मंदिरी. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, मूर्ती तुझी बसते माझ्या नित्यांतरात. जर तू इथेच तुला शोधायचंच कशाला दादा, आहे की नाही. फक्त तुझं माझं नातं असं असू दे, असं असू दे, इतकं देवावर प्रेम असावं, इतकं प्रेम असावं. आमचं कसं आहे माहिती का, आता हे बघा 7-8 9-10 दिवसापूर्वी दसरा गेला. दसरा गेला ना, दसरा तुमच्याकडे करतात का? हां, आमच्याकडं दसऱ्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. म्हणजे माळ करायच्या घरी, माळ करायच्या घरी पुरणपोळी असते. बाकीच्या घरी तुम्हाला माहिती काय असते ती. 9 दिवस आईला पिठावर बसवायचं, पंचारतीचं ताट वळायचं,
कडकण्या तळायच्या, धूप लावायची, अगरबत्ती लावायची आणि दुसऱ्या दिवशी बोकड कापायचं. पावली का देवी? मग कुठल्या संतांनी सांगितलं की देवाला नॉनव्हेज लागतं? कुठल्या देवाने सांगितलं? हे तुमचे आमचे चोचले आहेत दादा. थोडा विचार करा. संतांनी सांगितलं बकरा कापायला, कुठला? कामक्रोध बकरा कापा. कुठला सांगितलं बाबा? कामक्रोधाचा सांगितलं, खरा पुरा सांगितलं? असं येडा परमार्थ काय करता दादा? अरे करायचा ना रोडच आणि सुशिक्षित परमार्थ करा. अरे कोण आहे ती आई जी आईनं महिषासुराचं मर्दन करून आम्हाला पवित्र पावन केलं? त्या आईला आपल्या बोकड्याची गरज आहे? अरे कोण आहे ती? अनादि निर्गुण प्रकटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला गुणी, मोह महिषासुर मर्दनाला गो. आईचा जोगवा जोगवा मागेना, आईचा जोगवा जोगवा मागेना. सुंदर सुंदर लिहिलं दादा. लाहो लागेला लागेला आंबेचा, लाहो लागेला लागेला आंबेचा, लाहो लागेला आंबेचा विठबाई माऊलीचा. लाहो लागेला लागेला आंबेचा, लाहो लागेला लागेला आंबेचा. नाही तर काय सुंदर गाणी असतात महाराज आईची. जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन आणि आबाचं माझ्या लय बाय भारी नका दादा. तुम्ही नका बाजू, यातली उठली तर कीर्तन बंद पडेल. तुम्हाला काय माहिती? पांडुरंग सोसतो मला, दाबाबाई सोसत नाही. माणूस म्हणत ताईच कीर्तनात देवाची अवहेलना करतात. मायबापा हो, देव आपल्यातच आहे. तो असा ऐनत्या वेळी बाहेर येत नाही आणि देव संचारतो. अर्थात माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनात माझ्या पांडुरंगाने नाचावं, महाराज माझ्या भगवंताच्या प्रेमात माझ्या मीराबाईनं नाचावं, माझ्या गुरुकाकांनी नाचावं. पण ते संचरण वेगळं आणि हे संचरण नाही. मला मन वाटतंय, मला माहीत आहे, येतही असं ना अंगात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, अंगात आल्यावर फक्त नवराच कसा दिसतो, बाकीचे पण दिसली पाहिजे की नाही? ज्या बाईच्या अंगात येतं ती बाई फक्त नवऱ्याकडे पळती. झाडाला लई तर असं झाडाला लई. अगं खोडाला बी आहेच की, नुसत्या झाडालाच कसा कसा परमार्थ करता? नाही फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. संतांनी सांगितलं दादा, परमार्थ करायचा डोळस करा. असं कसा परमार्थ करता? माता म्हणले तुम्हाला आवर्जून सांगते, कारण तुम्ही लई भोळ्या. कुणी येतं तुम्हाला येड्यात काढित. कुणी म्हणतं तुम्हाला बाई तुला लई त्रास आहे, लेकरा बाळाला तुझी किंमत नाही, नवरा तुला मानित नाही, घरात तुला कदर नाही, आख्या गावात फिरलो पण तुझ्यासारखी बाई नाही, कोणाच्या घरी थांबत नाही पण तुझ्या घरी थांबलो बाई, 10,000 तुझ्या नावाचा अभिषेक करतो. हा परमार्थ आहे. अरे ठाईचं बैसुरी करा एक चित्त आवडी अनंत. देवाला शोधायची गरज नाही हो दादा, एवढी ताकद आहे. अरे आपण भगवंतावर प्रेम करणं यात काहीच नवल नाही. आपण देवावर प्रेम करणं यात काहीच नवल नाही. पण देवानं आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट आहे. देवानं आपल्यावर प्रेम करावं, करतो ना दादा? करत नाही, पण आमचं प्रेम पाहिजे. मला सांगा माता मावल्या, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, स्वतःला जी पोळी करतात ती केवढी असते? स्वतःला स्वतःच्या ढेरग्याला जी पोळी करतो आपण ती केवढी असती? ताटवर असते की नाही? म्हणजे देवाला करतात केवढी असते? अय एवढा गडलिंगच्या बाया, तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोलला तर इमानदारीनं सांग, माझी माय देवाची केवढी असते? केवढी असते? अय आहेत का गेला झुबी झुबी आहेत ना? देवाची केवढी असते? अय पाठीमागच्या देवाची केवढी असते? एवढीच असते की नाही? अजून हे रे 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 लय अभिमानाची गोष्ट आहे. बरं आखी ठेवली तर इष्ट जळते का? लोक म्हणतात ताईले ओरडू नका, देव तरी कुठं खातो? देव खातो नाही? काय बोलतात दादा? कोण किती
शरीर तेरे हाथ खिलाते नहीं, कौन कहते ये पतवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ, अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ. देव येतो महाराज, बोलवणारा पाहिजे. 7 वर्षाची जमाई दळण दळायची दादा, दळताना विठ्ठलाला हाक मारायची. देव येतो महाराज, देवही प्रेम करतो, फक्त आपलं त्याच्यावर प्रेम पाहिजे. आपलं किती प्रेम पाहिजे. मंगळावयाच्या भिंतीखाली चकोबऱ्याचा मृत्यू व्हावा, साक्षात पांडुरंग रडरब नामदेवरायांना संगम नामा माझा चुका केलाय, कमीत कमी त्याची असती तरी माझ्याकडे घेऊन ये. नामदेवरायांना विचारायला देवा, हजारो माणसं मेली भिंतीखाली, सगळ्यांची हाडं सारखीच, चकोबऱ्यांची हाडं कशी ओळखायची. माझ्या पांडुरंगांना संगम नामा प्रत्येक हाड कानाला लाव, ज्या हाड्यात विठ्ठल विठ्ठल असा जय घोष शैला नामा, ते हाड माझ्या चोक्याचा असेल, काय परमार्थ असेल दादा. एवढं प्रेम जर त्याच्यावर केलं, किती प्रेम असावं. श्रीकृष्ण भगवान रडतायत, उद्धव विचारतोय देवा, देवासारखा देव तू आणि रडतोस. देवाला सांगा मग काय करू उद्धवा. गोकुळाची आणि गोकुळातल्या गवळणींची आठवण येते. उद्धवाने विचारावं, देवा असा कसा देवाचा देवाबाई ठकडा, वेडायस का तू. अरे तिन्ही लोकांचा स्वामी तू, चक्रधर तू, चतुर्भुज तू, आणि तू रडतोस असं काय. अरे एवढा ज्ञानी माणूस मी, अजून कधी रडलो नाही, आणि भगवंत तू रडतोस. देव म्हणला, ज्ञानाला काय करतो उद्धवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. अरे प्रेमही पाहिजे. अरे प्रेम प्रेम म्हणजे काय. उद्धवाला सांगितलं, जा गोकुळामध्ये बघ प्रेम काय असतं. बापा हो, तुम्हाला जर बघायचं असेल ना पोरगा कुठल्या मार्गावर चाललाय, तर त्याचा डीपी आणि त्याचा प्रोफाईल चेक करा, स्टेटस. काय तुम्ही दणकच उठवलं रे डीपीला. हिरो हिरोईन, बरं ते तर सोडा, हिरोईन तर सोडा, पायाला हात लावून सांगते, तुम्ही माझ्या भावासारखे, तुम्ही तरुण आहात, तुमच्यात ताकद आहे, शक्ती आहे, निष्ठा आहे, जिद्द आहे, सगळं आहे. आज सप्ता पोरं करतात, आज पंगत वाढायला पोरं आहे, आज सगळ्या गोष्टी करायला पोरं आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे. आज शिवजयंती करणारी पोरं आहेत, गणपती बसवणारे पोरं आहेत, आज टाळकरी पोरं आहेत, कौतुकाची गोष्ट आहे. पण जे काही 2-4 राहिले त्यांच्या पायाला हात लावून सांगते, बदला, थोडं बदला. लई चांगले आहेत तुम्ही, पण थोडं बदला. तुमच्या मोबाईलचा डीपी कुठल्याच भ्रष्टाचाराचा नसला पाहिजे. तुमच्या मोबाईलचा डीपी कुठल्याच पैशावाल्या लाचाराचा नसला पाहिजे. अरे तुम्हाला व्हायचाही नाही तर मावळे व्हा, कार्यकर्ते नको. ज्यांचा झेंडा घेऊन आपण फिरतो ना, तेच कधी खाली झेंडा वर दांडा करून आपल्या मनगटात घालते. हे आपल्याला कळायचं, कळेल का दादा. जे स्वतःचे होऊ शकले नाही, आपल्या देशाचे आपल्या धर्माचे होऊ शकले नाही, ते आपले काय होणार आहेत, होतील बिलकुल नाही. पण बदला. इथून पुढं कीर्तनानंतर तुमच्या मोबाईलचा डीपी, तुमच्या मोबाईलचा प्रोफाईल कुठल्याच पैशाला लाचाराचा नसला पाहिजे, कुठल्याच भ्रष्टाचाराचा नसला पाहिजे, कुठल्याच हिरो हिरोईनचा नसला पाहिजे. ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, शिवराय, शंभूराज आहे. अरे नाहीच कुणाचं पटलं, स्वतःच्या बापाचा ठेवा, रक्ताचं पाणी करून पोचण्याच्या डीपी ठेवायच्या पात्रतेचं आहे. कुणाचंही काय ठेवता, थोडं बदला माझ्या भावांनो. मी प्रत्येक पोरामध्ये शिवरायांना बघते, पण 2-3 गोष्टी रे. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय, वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं कोण मिळतं तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असेल कलियुगातले शिवराय. तुम्हीच असाल, तुम्हीच नजर बघा. तुम्हाला सांगते, माय बापा बरं का, माता मावल्या, पोरीला सांगा जिजाऊची लेक आहेस तू. आपण कोणाकडे बघायचं नाही, आणि ज्यांना आपल्याकडे बघन त्याला सोडायचं. काय हिंमत आहे कुठल्या पोराची वाईट नजरेनं बघायची. पण एक गोष्ट पदराशी बांधून घ्या, तिला म्हणा, हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. म्हणून चारित्र्य जर तेवढं जपलं ना, तुझ्यासारखी बाई तूच आहेस माझी माय, तेवढं फक्त करा. आपल्या हातात सगळे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक आहे. आपण नीट तर घर नीट, आपण नाही तर काय करायचं. प्रत्येक आईला वाटतं माझ्या घरात पैसा टिकत नाही. माझी माय, पैसा न टिकायचं एकमेव कारण आहे आपल्या घरात शांती नाही.
ज्या घरात शांती नाही, किती लक्ष्मी येऊ द्या, राहा. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. तोंड स्वच्छ असेल, कर्म स्वच्छ असेल तर लक्ष्मी टिकते. तोंड गचाळ असेल, कर्म गचाळ असेल, लक्ष्मी टिकत. अनितीनं आलेला पैसा आणि लोकांची निंदा केल्यावर पैसा टिकत. जर लक्ष्मी जरी टिकवायची असेल तर सगळ्यात माता माऊल्या तिकडलं हिकडं हिकडलं तिकडं करायचं बंद करा. तुला एक करीता सगळं चांगलं माझी माय. आपल्यासारख्या बाया आपणच, आणि एकच चुकतं आपलं तोंड. नवरा बायकोची भांडणं लागली, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळतो. नवरा म्हणलं तुझ्या पाया पडतो, सगळं मी सांभाळतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळ. कळलं त्यालाच कळलं माणूस कळून घ्यायचं. नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत येतात. तुम्ही काय सगळे ब्रह्मचारी आहेत का? बायका आहे तुम्हाला बोलत जा. बायकोला आत येतात कुठं सोडतात? पंपाच्या. त्याचं रिझन आहे, पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सप्तमा नाहीये. कळलं त्यालाच कळलं माणूस कळवून घ्या. काही काही लोकांना विनोद कळत नाही, काही काही लोकांना विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. आता या सुद्धा कळलं, त्याला कळलं. माझं कीर्तन झालं, दोघं जण हसत होते. म्हणलं दादा झालं आता का हसता? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता काय? लय लोक मला तर भेटते बरं का. माझं कीर्तन झालं, एक कार्यकर्ता उभे राहिले. ते म्हणले आपल्या गावात हरिभक्तरायण कुमारी शिवलाताई पाटील आल्या, त्यांनी काय कीर्तन केलं आणि गाववाल्यांतर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. मेले मी अजून आहे काय लोकांचं सांग. एकतर म्हातारी मला म्हणली काय कीर्तन करते. म्हणलं मग चल माझ्या घरी चहा प्यायला. म्हणलं आई मी चहा घेत नाही, दूध घे. म्हातारी 80 किलोची, मी 40ची. म्हातारीला ओढीतच नेलो मी आपली वाऱ्यासारखी बरोबर त्याच्या. म्हातारी म्हणली चहा का दूध? म्हणलं आई चहा नाही, दूध ना पातीला एवढं कप एवढा. आता म्हणलं उरलेलं नड्यात होतं ती काही तिनं दूध वापायला चालू केलं. हळूहळू हळूहळू साय पुढे येत होती. साय मला वाटलं पडा आता माझ्या कपात पडा. मी पडेल माणूस तर म्हातारीनं साय तिकडल्या टोकाला. मी म्हणलं जाऊ नाही भेटली तर नाही भेटली, एवढा काही विचार करायचा. पण बरं का युवराज बिल्डिंगवाले मी विचार काय केला, ज्या म्हातारीला दात आहेत तिनं फुकलं तर बरं. तिचं आतलं गाव रे कम झालंय, तिनं जर उघडला म्हातारीचं सगळं अमृत चहा दुधाच बंद केलं. देऊ वाटलं गोरा दे नाही तर राहू दे. विनोदाचा भाग सोडून द्या. यातून अजून एक गोष्ट सांगते. दान त्याला करा ज्याला गरज. महाराज लोकांचं लई म्हणीच जाऊ नका. चहाचं घ्यान, दुधाचं घ्यान, फळाचं घ्यान, अजून चटकोर चपातीचं घ्या, गरज नाही त्याला. तो इथं नाही तर दुसरीकडे जाऊन खाईल. त्याच्याकडे हिंमत आहे, तो आहे, त्याच्याकडे आहे, दिलंय देवाने त्याला. पण एक साधा वारकरी तो दारातनं चाललाय, त्याला गरज आहे जेवणाची, त्याला देऊन बघा. त्याच्यात पांडुरंग आहे. दान त्याला करा ज्याला गरज आहे. महाराज तुम्ही पंगत टाकली, आमदार बोलवले, खासदार बोलवले, मंत्री बोलवले, तुम्हाला काय वाटतं? आशीर्वाद भेटतील? पैशावाले बोलवले, काय वाटतंय? सुख भेटेल? तर तुमचाच भात काढणार आणि तुमचीच माफं काढणार. तुम्ही अशा एका कुटुंबाला दान करा ज्याची तुमच्यामुळे आज चूल पेटली, त्या कुटुंबाच्या आशीर्वादानं तुम्हाला स्वर्गात जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. हे दान. दान त्याला करा ज्याला गरज. ज्याला गरज नाही त्याच्या मागे लागू कधीच नाही. पैसा बघून, प्रसिद्धी बघून कधीच नतमस्तक व्हायचं. त्यानं देव देश धर्मासाठी काही केलंय का हे बघून नतमस्तक व्हायचं. दुनिया चलती तिकडं चालायचं नाही दादा. लोकांचं काय लक्षात घ्या. जीवनामध्ये जर जगायचं असेल ना सुखी, तर फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर प्रेम करा, बाकी कोणावर नाही. अरे भगवंतावर इतकं प्रेम असावं दादा, इतकं प्रेम असावं. काय सांगू तुम्हाला प्रेम किती असावं. गोरबा काका 6-7 महिन्याचं लेकरू दारात खेळतंय, आई सांगितली पाणी आणायला चालली आहे, लेकराकडे लक्ष द्या. लक्ष नाही आहे दादा.
नामचिंतन चालू आहे. काय नामचिंतनामध्ये आनंद दादा. गुरुबा काका देवाचं नामचिंतन करत करत मातीत उडवतायत. नामघोष चालू आहे. भान नाहीये, चित्त जाग्यावर नाहीये, शुद्धी नाहीये. फक्त आणि फक्त मुखात त्या पांडुरंगाचं नाम आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल नामघोषाच्या दंग्यामध्ये लेकरू खेळत खेळत कधी माती कशी आलं याची जाण नाहीये गुरुबा काकांना. मातीत येत येत कधी पायापाशी आलं याचीही जाण नाहीये. नामचिंतनामध्ये एवढे दंग आहेत की लेकरू पायाखाली आलं, नद्यावर पाय पडला, रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. गोष्ट काय सांगायचं मला. बाळ पायाखाली आलं, रक्ताचे मांसाचे तुकडे तुकडे झाले दादा. आईने यावं बघावं, लेकरू गोठ्यात आहे नाही, दारात आहे नाही, घरात आहे, चिकून लाल दिसतोय, काय झालंय. लेकरू पायाखाली आलंय, आईचं काळीच फाटलं. आईने मोठ्याने टाहू फोडला, बाप का कोण आहे. अरे स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं जाण नाहीये तुम्हाला. तरी गुरुबा काकांचं लक्ष नाही. हाताला धरलं, हे काय केलं. गुरुबा काका म्हणे, लाज वाटते का तुला माझ्या नामात दंग केलास. अंगावर हात उकरला. बायकोने सांगितलं, मारायचं सोडा, स्पर्श केला ना तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आण आहे. जाग्यावर थांबले गुरुबा काका. 4 पावलं मागा आले. 2 महिने झाले, 3 महिने झाले, बायकोच्या अंगाला हात लावायला तयार नाही, बायकोच्या हातचं खायला तयार नाही. हळूहळू दिवस लोटत गेले. बायकोला दया आली. अरे काय करावं, लेकरू मेलं याचं दुःख बाजूला, पण नवरा संसारही करायला तयार नाही. बापाकडे गेली. बापाला सांगितलं, बाबा विनंती आहे, माझी बारकी बहीण गुरुबा काकाला बायको म्हणून करून द्या. संती आणि राणी अशा गुरुबा काकांच्या 2 बायका, विनंती आहे माझी. लग्न करून दिलं. बापाला काळजी. सासरा जावयाकडे आला, गुरुबा काकांकडे आला आणि गुरुबा काकाला म्हणताय, जावाई बापू पहिली दिली, दुसरी दिली, विनंती आहे, पहिली सांभाळी तशी दुसरी सांभाळा. तेवढं म्हणून तर का बसले. म्हणले, हो का. पहिली तर दुसरी जर भेदभाव केला ना तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आण आहे. गुरुबा काका म्हणले, मरायला केलं का. आता पहिली तशीच. आता हिच्याही अंगाला स्पर्श करायचा नाही, हिच्याही हातचं खायचं नाही. काय करावं, संसार करून आसोनी संसारी जीवी वेगू अशी अवस्था. बरेच दिवस गेले. ह्या दोघीच्या चुली येईल, ह्यांची चूल वेगळीच.
हळूहळू दिवस लोटत गेले. एके दिवशी गुरुबा काका झोपलेले स्वप्नामध्ये पांडुरंग आले. विश्वाला हात करतायत. दोन्ही बायका दोन्हीकडे, दोन्ही हात दोन्ही बायकांच्या अंगावर पडले. क्षणात जाग आली. काय झालं? अरे माझ्या हाताने पाप केलं. काय केलं? माझ्या विठ्ठलाची आण मोडली. विळा घेतला, जडाला बांधला, मनगटापासून दोन्ही हात विळ्यावर मारले. दोन्ही हात शरीरापासून बाजूला झाले. हे भगवंतावर प्रेम केलं. अरे हे भगवंतावर प्रेम केलं त्यात काय नवल? माझ्या पांडुरंगाने काय प्रेम करावं? कीर्तन नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात गुरुबा काका बसले आहेत. पांडुरंगाचा नामघोष चालू आहे. गुरुबा काकाला नामदेवराय सांगताय, चला बसलेले श्रोते मंडळी टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाने प्रेम केलं दादा. गुरुबा काकाचं बाळ जिवंत होऊन परत आलं आणि गुरुबा काकाचं दोन्ही हात पांडुरंगाने परत द्यावे. लेकरासारखी मया माझ्या गुरुबा काकाचं लेकरू माझ्या पांडुरंगाने द्यावं. मग तुकोबाराय म्हणतात, देवा जर त्यांचं बाळ तू आई म्हणून दिलंस तर आम्हीही तुझी लेकरच आहे. तर आमचंही हित, आमचंही दुःख, आमचंही सुख तुला न सांगता जाणवलं पाहिजे. कसं जाणवलं पाहिजे? गुरुबा काकांचं जसं जाणवलं तसं जाणवलं पाहिजे. कसं जाणवलं पाहिजे? अभंगाचं जगात नाती काय कमी आहेत का महाराज? पण तुम्ही आईच्याच नात्याचं वर्णन का करताय? तुकोबारायने सांगावं, हो काय सांगायचं? जगात असं एकच नातं आहे जे निस्वार्थी प्रेम करतं. का हो माझी माय? माईच्या पलीकडे कुणी आहे का? तुम्हाला आई नसावी, तुम्ही दिवाळीला यावं. दिवाळीला तुम्ही आल्यावर तुम्हाला गोठोडं बांधून देणारं दुसरं कोण असतं का? तुमची आई असली ना, थोड्या चकल्या बांध, थोडा चिवडा बांध, थोडा लाडू बांध, रानातली हरभरे आण, थोडा तांदूळ आण, थोडी ज्वारी आण. तुमच्या घरी भरपूर आहे. तुम्ही येताना एक पिशवी घेऊन येता, पण जाताना 4 तरी घेऊन जाता का नाही? त्यात काही पैसा नसतो, पण त्यात आईचं प्रेम असतं. तुम्ही सांगितलं, आई तुला माझा भाऊ त्रास देतोय ना, चल त्याला सहीच देणार नाही, हिस्सा घेणार माझा, इकडे अनाथ नायाला दान करेल, पण त्याला देणार. आईनं तुम्हाला कोपऱ्यात नेऊन सांगितलं, नको ग माझी माय, मला काय त्रास द्यायचा तो देऊ दे, पण तुझ्या पाया पडते बरं.
त्याच्या पापाचा वाटेकरी तू होऊ नकोस, त्याच्या लेकरा बाळाचे हात तू खाऊ नकोस. पाया पडते तुझ्या, तूही सुखानं राहा आणि त्यालाही सुखात राहत. हे कोणी सांगितलं महाराज? ज्या भावानं आईच्या मनगटात, ज्या भावानं आईच्या पाठीत नात घालून तिला घराबाहेर काढलं, त्याच आईनं सांगितलं की नाही? ज्या भावानं मायबापाला उपाशी ठेवलं तीच आई म्हणते. नको, पुंडलिकाच्या बापाला पुंडलिकाने घराबाहेर काढलं, बाप बाहेर पडला, त्याच्या पाठीत लात घातली. बाप म्हणतो, हेच का लेकरू जिला स्वतःचं दूध पाजून तू मोठं केलंस? आईला सांगितलं जाऊ द्या ना, एवढा काय विचार करताय? मांडीवर होतं तेव्हा लाटा मारायचाच की, आता मारल्या मग काय झालं? बाप म्हणतो, आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते काही खोटी नाही. तेव्हाच्या लाटा निस्वार्थी होत्या, आत्ताच्या लाटा स्वार्थी आहे. प्रेम करा पण निस्वार्थी. आणि माझ्या भावा हो, प्रेम म्हणलं की फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर आणि जात जाऊ नका. प्रेम म्हणलं की तुम्हाला तेवढंच आठवतं, गोरी दिसली गालात हसली की आपलीच. तसं नसतं महाराज, असं असतं का? बिलकुल असं नसतं. कोरोनाच्या काळात एक गोष्ट लई चांगली झाली, ते म्हणतात काय चांगलं झालं? एक लईच चांगलं झालं, ते म्हणतात काय चांगलं झालं? नाट्य सुद्धा पुरी खापली, नाट्य सुद्धा खापली हो. चांगल्या तर खपल्या येतच, काही वादच नाही. तुम्हाला सांगते, कोरोनानं बऱ्याच गोष्टी चांगल्या केल्या. बऱ्याच गोष्टीमध्ये कोरोनाने बऱ्याच लोकांचा माज उतरवला. बासमतीशिवाय लोक तांदूळ खात नव्हते, आता गप राशनचं खातात. त्याला माहिती आहे कधी बंद पडून भरोसा. मग तुम्हाला सांगते, कोरोनाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या. तुम्ही म्हणतो मीच नाही, आम्ही सुद्धा लई सुधारलो दादा. काय सांगायचं, आम्हाला वाटायचं आम्ही कीर्तनकार, आम्ही महाराज, आमची 4 माणसं पुढं 4 माणसं मागून, काय मजा आहे आमची. पण जसा कोरोना 2 वर्ष सप्ताह नाही, कीर्तन नाही, वारी नाही, तेव्हा कळलं जवळ सप्ताह तेवढंच लोक विचारतात, पुन्हा कोणी विचारत नाही हाय कमी आला. विचारतात का पुढच्या वर्षी सप्त्यालाच महाराज कसं आहे मग महाराज हो का? हे अशी गोष्ट आहे दादा. तर लोक फक्त स्वार्थासाठी प्रेम करतात, बाकी कोणीच निस्वार्थीपणे प्रेम करत. प्रेम राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम. आणि अजून एक सांगते बरं का माझ्या भावावर, तुम्ही जे स्टेटस ठेवता राधा कृष्णाचे ते काही खरं नाही बरं, बिलकुल नाही. तुम्ही दणकाच ठेवलाय. गाणे हिंदी आणि देवाचे फोटो टीव्हीत दाखवतात, पिक्चरमध्ये दाखवतात, ती गोष्ट वेगळी आहे. कधीतरी भागवत ऐका. राधा 21 वर्षाची होती, त्याला श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. आलो ना ऐको, कितीची होती राधा? अय तरुण मंडळी, कितीची होती? 21ची. आणि भाऊ कृष्ण कसं प्रेम झालं? आणि मग स्टेटस कुठून आलं? अय स्टेटस स्टेटस कुठून आलं? जे राधा आणि श्रीकृष्ण एकत्र दाखवतात ती देवाची कल्पना आहे, ते अस्तित्व नाही. यशोदे मातेच्या काकाला भगवान श्रीकृष्ण आहेत, राधा दारातनं चालली आणि यशोदे मातेकडे श्रीकृष्ण भगवान हट्ट करताय. राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया रचा दो वीर ओ माँ, मैया रचा दो वीर. यशोदा माता समजून सांगते दादा, उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे रचा तू हे प्रेम आहे. जिथं निर्वासनिक आहे, निकलंकित आहे ते प्रेम आहे. जिथं वासना नाही ते प्रेम आहे. जिथं वासना आहे तिथं प्रेम काही नाही दादा. प्रेम त्याचं आहे. राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्याने छत्रपतींवर केलं ते प्रेम. प्रेम आणि बदलावर काय? आता इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी कुठल्याच पैशावाल्याच्या कुठल्याच पुढाऱ्याच्या हातानं करायचं नाही. गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्या कुटुंबाच्या हातानं करायचं ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे, कारण तिरंग्याची जाण त्यांना आहे. त्यांना माहित आहे की हातवर कपड्यासाठी गमवावं काय लागतं. त्या आईला विचार
विचारा ज्यानं पोटचा गोळा दिला, त्या बापाला विचारा ज्यानं म्हातारपणाची काठी दिली, त्या बायकोला विचारा ज्यानं कपाळीचं कुंकू पुसलं, आणि त्या लेकरांना विचारा बापाच्या हाताला धरून जग बघायच्या दिवसांमध्ये जगाचं रक्षण करण्यासाठी बाप पावडरवर उभा होता. दिवाळीमध्ये 23 वर्षाचा पोरगा शहीद झाला. 10 ते 12 गोळा त्याच्या शरीरामध्ये घातल्या गेल्या. विचार नाही केला दादा. त्याची दिवाळी कशी गेली याचा विचार तुमच्या आमच्या मनात आला? कधीच नाही आला दादा. कारण आम्हाला फक्त आमचं पडलंय. आमचं म्हणजे कसं आहे ना दादा, आमचीच गाडी, आमचीच माडी, आमचीच दाढी आणि आमच्याच बायकोची गोल गोल साडी, बस. काही घेणं नाही आम्हाला जगाचं. पण मी पण कुणाला इतिहास सांगायले किंवा कुणाकडनं अपेक्षा करायले? महाराज आमचं कसं आहे, आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषा. त्यालाच कळलं महाराज. थोडं सुधरा दादा. पण कुणाला सांगावी देशभक्ती? सांगावी तरी कुणाला? मला सांगावी तरी कुणाला? कुणाला सांगावी? जे 500,000वर मतदान करतात त्यांना आपल्याला सांगायची देशभक्ती? बिलकुल नाही. जे आपल्यासाठी मेले ना ते वर बसून विचार करीत असते. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी? नीतिवान लोक आहेत आपण. अरे आमच्या देशात एवढी नीती की पानपोळीवरचा ग्लास सुद्धा साखळीनं बांधावा लागतो. कळलं? त्यालाच कळलं. एवढी नीती की दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो. लोक चोर पकडायची मशीन होती. जपानमध्ये आणली, एकाच 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, एकाच 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लोकच तेवढी गुण आहेत. म्हणून तुम्हाला सांगते इथं परमार्थात या. आणि माणसं म्हणतात निष्ठा येते असं म्हणलं जातं. चंद्र सूर्य गाथा ज्ञानेश्वरी. चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाही दादा. चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाही. गाथा ज्ञानेश्वरी तोपर्यंत चंद्र सूर्य. हे लक्षात ठेवा दादा. जेव्हा हे संपल ना तेव्हा तेही राहणार. म्हणून इथं या, सुधरा. गरज आहे. खायचं ते खात जा, प्यायचं ते पेत जा, घालायचं ते घालीत जा. माळकरी व्हा. लय अवघड झालं माळकऱ्याचं सुद्धा. कोरोनाच्या काळात ज्याच्या माळा टिकल्या तीच खरा माळकरी. तुमच्याकडलं मला माहित नाही बरं का दामांना, पण आमच्याकडे काढले. तुमच्याकडे काढला का? एक तर घालू ना, घातली तर तुमचा विश्वास नाही देवावर. आणि जर विश्वास नाही तर माळ घालताच कशाला? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा. सकाळी काकडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी हरी 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 करत गावात गोंगलत फिरायचं आणि माळा काढायच्या. विश्वास, देवावर विश्वास ठेवा दादा. काढू नका. पाया फोडून सांगते. मी तर म्हणते मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करा. फक्त पांडुरंगाला माझं एक ऐकावं. फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीत ना तुमची. जी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधानं गेला पण वावरात टुबुक्स. जे सोमवारी मटण, एकादशीला दारून माळा काढित की नाही त्याला आड रानात घातलं आणि त्याच्या एकट्यावरच पाडणं. पाऊस नाही, गारा गारा असा हन्ना आणि पुन्हा वर्ण म्हणणार. आता कसं वाटतंय मला पाहिजे गारा. देव आपला ऐकणार पण तुम्हीच माझा ऐका दादा. अहो आपल्या वागण्यामुळे लेकरं बिघडली. आपल्या वागण्यामुळे पुढची पिढी बिघडली दादा. अरे तुम्ही पोरं स्वतःची. आणि तुम्हाला सांगते मी माळकरी आणि वारकऱ्याला नाव ठेवत नाही. माळकरी आणि वारकरी वाईट नाही दादा. वाईट लोकांनी माळेचा परमार्थाचा आधार घेतलाय. लक्षात ठेवा दादा. हे लोक वाईट नाही, वाईट लोकांनी याचा आधार घेतला. थोडेच जागे व्हा. खरं कोण आणि खोटं कोणी बघायला शिका. चला पुढची पिढी बिघडू देऊ नका दादा. तुम्हीच खाता, तुम्हीच पिता. लोकांना कायच आदर्श घ्यावा. इथे बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त आहे का गाव? एक दोघच खात्यात का? बाकीचे सगळे निर्व्यसनी गा. बरोबर बरोबर बरोबर.
ज्यांना सुपारीचंही व्यसन नाही अशांना स्वयंवरण हात वरी करा. सुपारी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 हां इकडे 18 19 20 21 बाळा तुमचं वय यायचंय आलं बघा. बरेच येतं पाठीमागं बरेच येतं. एक 50 धरली बाकीचे खाणारे करा म्हणलं तेव्हा काय तुमच्या कानातून वारं गेलं का ऐकवलं नाही तुम्हाला. मग जी गोष्ट सांगायची लाज वाटते ती करायची. तुम्ही मग तुम्हीच नाही आमची तरी काय गुणाची येतोय. कीर्तन झाल्यावर म्हणतात हिची दाणो देवा देवा तुझा सर्व हे काय जीव आहे तुझं. खायचं ते खात जा दादा प्यायचं ते पेज जा. कुठं येड्यावर पण मर्त करीता. आजोबाला सांगितलं बाबा काकडा करा की देवाला म्हणतो कुठं येऊ तुला उठवी एका दिवशी काय काकडा करतो दादा. परमार्थ करा पण जरा डोळे उघडून परमार्थ करत आता. पुन्हा पुन्हा सांगते सुशिक्षितपणे वागा. आणि नुसतं सुशिक्षित नाही स्वतःचं दीर्घ भरवण्यासाठी कमवतो तो झाला सुशिक्षित पण स्वतःच्या घासातला घास जनतेला देतो तो झाला सुसंस्कृत. लेकरं सुसंस्कृत पाहिजे दादा. घडवा घडता. आता आमची लेकरं पोरांनो ताड बसा रे इथला कोपरा ताड बसा पाठी म्हणते आणि ताड बसा माझ्याकडे बघा लुक्या ढियात एखादं इंग्लिश मिडियमचा असेल तर लय भंगार केलं त्या इंग्लिश मिडियमनं. धोबी का गुत्ता घरकाला घाटका अशी अवस्था झाली महाराज. नीट मराठी येणं आणि इंग्लिश येणं एका ज्युनियर सिनियर KGचं पोरगं 15 दिवस शाळेत गेलं नाही. मॅडम आली घरी आजोबाला काळजी. आजोबा म्हणला पिंट्या लप 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 मॅडम बघा. पिंट्या म्हणला तुम्हीच लपा. ती म्हणला का म्हणला मी मॅडमला सांगितलंय आमचं म्हातारं गेलंय मी महिनाभर येणार. तुम्हाला गुणाची वाटतात काय. अरे 8वीचं पोरगा 8वीचं माझ्यासमोर मावा चोळीत होतं. म्हणलं बाळा अरे लाज वाटते का तुला चडीतला पॅन्टी द्यायचा तू मावा चोळतो. ती मला म्हणला ऐ तो कोण म्हणलं मी महाराज मांडलात. कीर्तन झालं ना आता बोंबलायचं तिथं ऐकत्या. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. जरा देखणा काय बोलणार महाराज बळेविन शक्ती. मी म्हणलं बाबा तू बापाचं ऐकत नाही तू माझं काय ऐकणार. समोरून त्याचा बापाला त्यानं चोळली मागायची मग पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे बाळा आताच म्हणलं तुम्ही बापाला घेत नाही. ती म्हणलं आहे बापाला घरातली आवलाला पण नाही. म्हणून मग मागं का घेतली. ती म्हणलं ती आवला त्यातलीच अर्धी मागते म्हणून मागं घेतली. बाप इतक्या गुणाचा पोरग काय माळकरी निघणार आहे का. म्हणून सांगते सुधरा दादा आपल्यावर. चला पोरांनो काढ बसा रे माझ्याकडे बघा. मला सांगा पोरांनो मी काय सांगते तुम्ही काय ऐकताय. मोठ्यानं काय ऐकताय. नशीब कीर्तन तरी म्हणले डोंगराचा खेळ तरी म्हणले नाही तेवढं तर माहित आहे. पोरांनो मला सांगा 2-4 वर्षापूर्वी एक पिक्चर लई गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव सैराट मधल्या हिरोचं नाव हिरोईनचं नाव किती गुणाचे हिरो काय माय बाबा हो तुमची जर काय रत्न दिले माय गावाला. किती गुणाचे महाराज. पोरांनो काय जनरल नॉलेज आहे तुमचं. पटपट मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या मोठ्यानं म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव. पोरांनो जरा बघतीस तू माझ्याकडे. पोरांनो माझ्या मामाची पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. हा आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता पिटायचा राहिला अजून. तिला हप्ता बरोबर नाही दादा चूक त्यांची नाही दादा. पोरांनो शेवटचा प्रश्न ज्ञानोबरांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला. नाही मला सांगितलं बाळ राजा व्हायचंय तुम्हाला. बाळ राजा व्हायचंय तुम्हाला पण बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा व्हायचंय तुम्हाला. बोलले राजे दादा काय अवस्था होती. मुघलांची सत्ता जमी 3 मुघलांना नव्हता मुघाला. होती मुघलांची सत्ता जमी 3 मुघलांना नव्हता मुघाला. होती जिजाईला खर्च झाला शिवापात होती जिजाईला खर्च झाला शिवापात तुझी समाज मुजरा माना मुजरा मानाचा
मुजरा मानाचा काय खुश पागल असेल दादा उगाच भेटले का छत्रपती. अरे छत्रपती सोडा मावळे कुणाला म्हणावं. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या आलं शाहिस्तखानाची पोरगी गायब व्हावी कुठेतरी लपावी. बायकोने विचारावं जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय अगं हे जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी दिली असेल ना तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला मावळे म्हणायचे दादा. काय निष्ठा काय नजर. लोक म्हणतात ताई तुम्हाला लईच गर्व आहे. खरं सांगू आज जर छत्रपती नसते शंभूराजे नसते तर ह्या गोष्टी आहेत ना की कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असते. कशी माहिती आहे का जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले. ही अवस्था तुमची आमची असते. जाणीव ठेवा थोडीशी. मी तर म्हणते मला एकाच गोष्टीचा नाद आहे. नाद आहे नाद. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही. श्वासात श्वास येतो पण छत्रपतींचा नाद कधी सुटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. नशाई त्याचे औषध काय सांगायचं तुम्हाला. आणि असलीच पाहिजे. परस्वरांना तर एकच नशा असली पाहिजे फक्त राजांच्या विचारांची. कारण छत्रपती एकच होते एकच असणार आणि एकच राहणार. शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर्व राजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य रक्षण्यासाठी सैन्य केले एक होतानी. स्वराज्य रक्षण्यासाठी सैन्य केले एक होतानी. हे भूमी भगवा तो हाती हे भूमी भगवा तो हाती स्वराज्य करण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आशीर्वाद हो. अरे दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्गवंत जयवंत पुण्यवंत न्यायवंत प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंधर श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की. छत्रपतीचं नाव घेतल्यावर त्यांच्या मुखातून जय नाही निघालं त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या. काय अवघड आहे बाबा. प्रेमाने सांगते रे जाणीव ठेवा मायबापाची जे आपल्यासाठी गेले त्यांची आणि देवाची. कारण तेवढेच आपले मायबाप देवाने संत जर सोडलं तर आपलं कुणी सुद्धा बाकी सगळे स्वार्थी आहेत. सब पैसे के भाई
दिल का साथी कोई नाही दादा. मग कशाला यांच्यावर विश्वास ठेवताय? मग प्रेम करा, पण तसं करा, निस्वार्थी करा. मग माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, देवा कारण तुझ्या नामात एवढी ताकद आहे ना देवा, तू जर आमच्यावर प्रेम केलंस ना, अरे आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, हमारा बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जर तो सोबत आहे ना तर कोणी हातही लावू शकत नाही. फक्त तो सोबत असला पाहिजे. आणि तो सोबत असावा असं वाटत असेल ना, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. फार ताकद आहे महाराज. देवाच्या नामात हरी उच्चारणी जातील दयासी नामसंकीर्तन चढतील पापे घेता नाम विठोबाचे गुण गाईन. देवाच्या नामात एवढी ताकद आहे ना. अमृता पुढे पुढं नाम तुझे काय देवाचं नाव आहे बाबा, काय देवाचं नाव तुम्हाला काय सांगावं. त्याला एकदा भजून तर बघा. सांगू तो तुमसी भजरे नाही तरी गेला. आणि एकदा त्याला भजलं ना, भजे प्रजे कमंडनम समस्त पाप खंडन स्वभात चित्त रंजन सदैव नंद नंदनम भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडन. काय ताकद आहे महाराज. सगळं पाप नाहीच होत. सगळं तरले करती हा नामधारकाचा सगळं तरतो. राम नामाची दगड तरली. खरं आहे का? खरं आहे का? मला माहिती तुला सांगा खरं आहे. ही बातमी रावणाला कळली. रावणाचेही भक्त होते, अजून बी आहेत, मेले नाही, अजून आहेत. तुम्हाला काय वाटतं मेले वय बिलकुल. रावणाच्या भक्ताकडे आपण बघायचं, आपण आपलं कर्म करत राहायचं. कारण माणूस कर्माने बांधलेला आहे, कर्म करावंच लागणार. अदश्च मूलाने संत कर्मानुबंधिनी. माणूस कर्माने बांधलेला आहे. माणसाच्या हातात एवढंच आहे. या संसार सागरात तरायचं आहे ना, ते श्यामम समुद्रता मृत्यू संसार सागरात भावनी चिरात परतमय विष्ट चित्त कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, हे दिसतात ते तुझी आहेत पण तुझी नाहीत. दिसतात ती तुझी आहेत पण ह्यांचं जर ऐकलं तर मेल्याशिवाय, आणि माझं नाही ऐकलं तर जिवंत राहणार. मग तरायचं असेल तर माझं काय ऐकायचं? काय ऐकू नका. संतांची संगती मनोमार्ग आकडावा श्रीपती. महाराज संतांची संगत करा, देव लवकर जवळ. मग एवढंच ऐकायचं, त्याचं नाम घ्या. महाराज म्हणून सांगते, लोकांचं ऐकू ऐकायचं तर संतांचं ऐका. लोकांचं काय पण बसले महाराज. 2-4 बेडकं होती. बेडकं काय होती? बेडकं. त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा. लोक म्हणले बेडू काय तू बेडू, लाज वाटते का तुझ्या जीवाला? आणि बेडू काय तू पर्वत चढतो, अक्कल आहे का तुला? बेडकांची जिद्द होती, चढायचंच. चढायला सुरुवात केली. खालच्यानं सांगायला सुरुवात केलं, चढमत चढमत गिर जाएगा. धीर सुटला, पडले. जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं. पडल्यावर लय वाईट वाटतं. कळलं त्यालाच कळलं. पडल्यावर लय वाईट वाटतं मला. ते पडले, त्याला अजून वाईट वाटलं. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली, चढमत चढमत गिर जाएगा. गिर गया तो बहुत लग जाएगा. मग वरच्यांनी विचार केला, लय लांबून पडण्यापेक्षा हाय तिथलंच पाडावं, कमी लागलं. सगळेच पडले. पण एक बेडू पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला, एवढा वडला, एवढा ताणला, तर ह्या वर कसं काय गेला? बसलेले मायबापावर. जी बेडू टोकावर गेला ती कानानं बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जावाई खालची त्याला म्हणायची चढमत चढमत गिर जाएगा. त्याला असं वाटायचं, हे हात वरी करून मला म्हणतायत चढ जा चढ जा चढ जाएगा. जोपर्यंत लोकांची निंदा स्तुती म्हणून घेत नाही, जीवनात प्रगती होत. वरडू द्या, काही फरक पडत. इंगळ्या बाबाच्या कीर्तनातलं एक विनोद आहे. अमेरिकेचं कुत्रं भारतात आलं. कुठं आलं? भारतात. मग भारतातल्या कुत्र्याने विचारलं, काय रा कुत्र्या? म्हणजे ते पुढचं कुत्रच होतं. मग त्यांनी विचारलं, का रे बाबा अमेरिका सोडून भारतात कशाला आला? ती म्हणला, जे भारतात आहे ते कुठंच नाही. ते म्हणला, काय आहे भारतात? म्हणला, इथं कुणालाही कुणावर भुकायचा अधिकार आहे. जाऊ द्या दादा, फरक पडत. फरक कुठल्या गोष्टीचा पाडून घ्यायचा? आपलं चुकलंय मान्य करा, उघडीटपणा करू नका. चुकलंय मान्य करा, उघडीटपणा करू नका. नाही चुकलं खचू नका. कारण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे
घातली या भय. जर आपण योग्य आहेत, आपली नीतिमत्ता, आपला दृष्टिकोन, आपलं चारित्र्य योग्य आहे, तर काळजी करायची नाही. फक्त काळजी एकच गोष्टी करायची, आपल्याकडे जर माज आला तर टिकणार नाही आणि खचून गेला तर कोणी चलू देणार नाही. मग श्रीमंती आली तर माजायचं नाही, गरिबी आली तर लाजायचं नाही. ठेवीला आणून ते तैसेची चित्ती असू द्यावे. हां, महाराज जसं आहे तसं आई या भोगाशी असावे. फक्त सादर राहायचं, लपायचं. लपला तर अवघड होईल दादा, सादर राहा. मग सांगते ऐक. रावणाचे भक्त रावणाला म्हणाले, राम राम काय करता? रावण काय करणार? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,15,00,000 नातू, तिथेच कुठे देवबंदी खाण्यात, अख्खी लंका सोन्याची नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला असे रावण. अरे रामाचा दगड पाण्यात तरला, यात काय नवले? रावण नावाचा स्व करला पाहिजे. इज्जतीचा प्रश्न, सोन्याचं कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, दगड घेतला, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. रावण नावाचा दगड तरला का बुडला? तरला का बुडला? तरला का बुडला? माता मावल्या, तरला का बुडला? तरला का बुडला? तरला का बुडला? रावण नावाचा दगड बुडला. दादा, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणता येतो तू महाराज नाही तर आम्ही माणसं. ज्या बाबानं दुसऱ्याची बळपूट पळवून आणली त्याचा दगड जर तरत असेल तर माळा घालून फायदा. तरला पाहिजे का? प्रॅक्टिकली विचार करा, तरला पाहिजे का? तरला. रावणाची बायको म्हणली, का हो तुम्ही किती चालीचं फक्त मलाच माहिती, म्हणजे ठाईचं का ओढत्यासाठीचं. तुम्ही इतक्या गुणाचा असताना तुमचा दगड कस काय तरला? रावण म्हणणं, ऐक तुला म्हणून सांगतो. तर माणसं म्हणतात फक्त तिला सांगितलं तर हिला बरं कळलं. मी तिथंच होते कोपऱ्यात, ऐकत जा फक्त, नाही ना काही विचार करीत जाऊ. रावणाची बायको म्हणली, कसं काय? रावण म्हणला, ऐक. दगडावर रावण नाव होतं खरंय, दगड पाण्यात तरला खरंय, पण दगड तरला त्याचं कारण आहे. दगडावर रावण नाव टाकलं, दगड मुखासमोर घेतला आणि दगडाला म्हटलं, तुझा नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ, म्हणून दगड तरला. दादा विचार करा, आता रामाच्या शक्तीने जर रावण नावाचा दगड पाण्यात तरत असेल तर रामाच्या नावानं तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का? तर तो दादा कधी तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से, तेरी बन जाएगी गोपाल गुण गाए से, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, नारायण नारायण पुकारे से, तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से. सगळं चांगलं होईल, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर प्रेम करा, त्याचं नाम मुखात ठेवा. देवाचं नाम मुखात असलं ना, कुठलीच काळजी करायची गरज पडत. जा मला भरपूर माणसं आहेत इथं, गरज नाही तुझी. नाही ती म्हणून असं बाबा एवढा आवाज यायला जाऊन तर बाबा माणसं आहेत का नाही, लय अवघड आहे, काय सांगायचं. जागेवर या, पण जीवनामध्ये त्याचं नामचिंतन करा. तो प्रेम करेल, कसं करेल? निस्वार्थी करेल. कसं करेल? आईसारखं करेल. खरंच माय प्रेम तरी कशी करते? पण आपण आई आपल्यावर करते, वाद नाही, आपण आईवर केलं पाहिजे. कसं करावं महाराज? 4वी 5वीचं लेकरू आईकडे हट्ट करते, आई मला जत्रेला जायचं आहे. आई म्हणते, बाळा पैसे नाही आहेत माझ्याकडे, तुझ्या बापही नाही आहे, कसे पैसे देऊ तुला? तुझ्या शिक्षणाला पैसा कसा बसा पुरवते बाळा? नाही आई मला माहीत नाही, मला जत्रेला जायचं आहे. आई स्वाभिमानी आहे, प्रत्येकाकडे जाते आणि म्हणते, आजच्या दिवस मला सोयाबीन खुरपायला लावा, आजच्या दिवस मला शेतामध्ये कामाला लावा, हजेरीनं मला पैसे द्या, माझ्या लेकराला जत्रेला जायचं आहे. कोणीतरी दया करावी, आईला रानामध्ये शेतामध्ये कामाला लावावं, आईनं माझ्या दिवसभर उन्हाधानात कष्ट करावं, 100 रुपये कमवावे, घरी यावं, लेकराच्या हातात 100 रुपये टिकवावे. लेकराने बघा बाबा आनंद झाला लेकराला, लेकरू आनंदाने उड्या मारते, उद्या जत्रेला जायचं. पाटे उठलं, आंघोळ केली लेकराने, आईनं शिदोरी बांधली, लेकराला सांगितलं जत्रेला जायचं, शिदोरी घेऊन जा. लेकरू उपाशी दारात जाते, आईच्या आठवणीत आहे लेकरू उपाशी. आईनं पटकन चुलीवरचं पातेलं धरावं, आईला चटका लागावा, जाणीव नाही आईला चटक्याची. पुन्हा एकदा पातेलं धरावं, तसंच उचलावं, दूध होतावं, ग्लासामध्ये लेकराला द्यावं, लेकरांना प्यावं, जत्रेला जावं, दिवसभर जत्रेत फिरावं, संध्याकाळी माघारी यावं. आईनं विचारावं, काय आणलं जत्रेवर? काही नाही आई, खेळणी आणलीच नाही आई, खाऊ खाल्लंच नाही आई, पैसे माघारी आणलंच नाही आई. मग आणलंच काय? आई डोळे झाक ना, आईने डोळे झाकावे, आई हात पुढे कर ना, आईने हात पुढे करावे, आईने हात पुढे करावे आणि जत्रेत ना आणलेली पक्कड
लेकरांना आईच्या हातामध्ये द्यावी. आईच्या डोळ्यातनं टचकन पाणी यावं. आईने विचार करावा, बाळा तुझ्यासाठी 100 रुपये दिले होते रे, पकड का घेऊन आलास? लेकरांना सांगावं, आई दिवसभर जत्रेत फिरलो, रंगीबेरंगी दुनिया बघितली, पण आई या सगळ्या दुनियेसमोर तुझ्या हाताचे चटके माझ्या डोळ्याला जास्त खुपत होते. आईनं उराशी धरावं, स्वतःच्या डोळ्यातल्या पाण्यानं लेकराचा माथा बोला करावा. आणि लेकराला सांगावं, बाळा तुला माझ्या हाताचे चटके दिसले ना बाळा, 9 महिन्याचा माझा त्रास फिटला रे, माझी कुस पावन झाली, माझा पाग फिटला की तुझ्यासारखं लेकरू माझ्या पोटी जन्माला आलं. अजून काय पाहिजे ना? कारण जगात असं एकच नातं, कुठलं? आई सिंगाळवाड्याची झाली कळली लाभावी लाभावी, लाभावी आईने 9 महिने भार वाहिला, माझ्या पांडुरंगाने आयुष्य भरवलं. जे काही चाललंय ना, मेरा आपकी कृपा से सब काम पूरे है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. जे काही चाललंय ते देवाच्या नावावर चाललंय. आतापर्यंत जे काही दिलं, कुणी दिलं? कुणी दिलं? कोण दिलं? सासऱ्यानं. मग कोण दिलं? आणि बोला ना, कोण दिलं? देवानं. सगळं झाल्यावर कुणाकडे जायचं? सुखप्राप्ती. मग काळजी करायची गरज, चिंता करायची गरज, सांगितलेलं ऐकायची गरज? हाय हाय महाराज, बरं का गरज आहे. आपलं नाही पण संतांची ऐकायची गरज आहे. मग लक्षात घ्या, जीवनामध्ये जर सुखी राहायचं आहे ना तर नामचिंतन करा. कारण नामचिंतना इतकं सुख दुसरं कशात नाही. सुखी राहायचं नामचिंतन. कसं? कारण देवाचं नाम एवढं गोड आहे ना, पण देवाचं सर्वस्व गोड आहे. शंकराचार्य मधुराष्टकमध्ये वर्णन करतात, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम चरणम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. काय गोड आहे देवाचं असणं, देवाचं हसणं, देवाचं बोलणं, देवाचं चालणं, देवाचं सर्वस्व गोड आहे. नाम तुम्हारा तारणहारा जाने कब दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारणहारा जाने कब दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर नाम तुम्हारा तारणहारा जाने कब दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. काय कोण असं देव महाराज. मग त्याची अनुभूती अनुभवायची ना तर मुखात नाम पाहिजे. कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगते. पुरुष मंडळी हात वरी करा, हात वरी करा. कीर्तनात जेवढे पुरुष आहे, जेवढे पुरुष आहे, जेवढे पुरुष आहे, ज्याला वाटतंय की मला हात आहेत, हात आहेत, हात आहेत, हात आहेत, हा सगळ्यांनी काय करी भगवान सोडून
टाळकरी पकवायची सोडून बाकी सगळ्या पुरुष मंडळीने प्रेमाने राधे 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 गोविंद राधे 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 खाली कोणी घ्यायला सांगितले सांगितलं का घेतले तर घ्या तुम्ही काय माझा ऐकाय नसला का बोलल्यावर रागीन पण यातले निमित्त कीर्तन ऐकाय आल्यात तुम्हाला काय काय नमुने आज असे दिसते जी कधीच येत नाही पण आज आले त्याचं कारण एकच आहे ती कीर्तन ऐकाय आले नाही ती फक्त महाराजीन कशी बघायला महाराजा हो कीर्तन ऐकायची गोष्ट आहे रे बाबा कीर्तन कुणाचंही याला महत्व नाही कीर्तनही याला महत्व आहे कीर्तनकार कुणी असो आवड तेवढीच असली पाहिजे महाराज बघून कधी नाही चेंज व्हायचं महाराज असला की जास्त पब्लिक आणि महाराज प्रत्येक कीर्तनकार एकाच पात्र तो मोठा छोटा नाही मी तर कायम सांगते कीर्तनानं कीर्तनकारानं नामदेव महाराज शास्त्रीने सांगितलं होतं ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन आहे महाराजांना देवाला आवडतंय तसं राहिलं पाहिजे माणसाला आवडतंय तसं लोक माणसाने नाव ठेवलं तरी हरकत पण त्याला जसं पाहिजे तसं जर तुम्ही माणसांप्रमाणे बदलत असाल जर तुम्ही माणसांच्या मताप्रमाणे बदलत असाल तुम्हाला एखादा माणूस म्हणला ताई तुम्ही असं कीर्तन करत जाऊ नका बरं मला योग्य वाटतंय माझ्या देवाला योग्य वाटतंय तुमचं ऐक कसं बदलायचं आणि जर तुम्ही माणसांप्रमाणे बदलत असाल तर तुम्ही महाराज नाही तुम्ही ऍक्टर आहे मग राहायचंय तसं जसे सुरुवातीपासून आहेत तसे राहा लोकांच्या सामन्यावर बदलू नका पहिल्यापासून जे ते राहा आणि जर बदलला तर मग ते तुम्ही नसा ते दुसरं कोणतरी असं दुसऱ्याच्या बुद्धीनं कधीच चालायचं स्वतःच्या बुद्धीनं सांगते नाही यांचं झालं मी तुम्हाला इशारा का केला माहिती तुम्ही इशाऱ्याला भारी कर तुमचं नवऱ्याचं भांडण चालू असं आणि तिथं कोणतं पाहुणा यावा तुम्ही पाहुण्यासमोर नवऱ्याला काहीच म्हणत नाही तुम्ही फक्त इशारा करा ज्याला कळलं त्याचा संसार झाला आणि हो का तुम्हाला सांगते संसार आधीच दुःखाचा आहे आधीच ऊर्ध्व मूलमध्ये शाकम अश्वत्थम प्रावरवयम छंदम श्रेयस प्रणाली यस्मावेद सवेदवी संसाराचं झाड उलट आहे जमिनीत फांदण आकाशात मूळ आहे ह्याला किती पाणी घालायचं सुख तुम्हाला आम्हाला लागणार मग एक तर करा बायको काही माझं म्हणणं नाही हो का करा पण कसं आहे जरा खुश ठेवायचा प्रयत्न करा आपल्यासाठीच मरमरमर थोडं आणि बायकोला खुश ठेवायचं सोपा उपाय लक्ष देऊ नका किती लक्ष देऊन ऐकायचं घर ऐका वेळ गरज आहे आपल्याला बायकोला खुश ठेवायचा सोपा उपाय काही भगर जरी असली नुसतं म्हणायचं काय अप्सरेगत दिसते का माझी राधा झालं स्वागत चला आणि तुम्हाला हे सांगते आपल्यासाठीच मरमर मरताय जरा कमी भांडत जा आणि तुम्ही मोका धरून वाढता ती ताटावर बसलं की तुमची फायरिंग चालू पण तिलाही माहिती आहे हे तर सापडतंय पुन्हा दिवसभर पट्या सापडत नाही खाऊ द्या सुखानं घरात आला की दोन चार प्रेमाचे शब्द ग्लास भर पाणी हसमुख चेहऱ्यानं आपलाच नवरा आहे कुठं पळून जा पण थोडा धीर धरा तुम्हाला नाही धीर तुम्ही असं भांडता एकदा भांडायला लागलं की आणि प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात प्रत्येक वेळेस प्रत्येक नवऱ्याला एक वाक्य म्हणते पटलं तर होय म्हणा ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून विनेकरी दादा तुमचं लग्न झालं का विचारलेलं बरं असतं एखादं नसते हाऊस विनेकरी दादा ते माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत
माझ्यापेक्षा परमात्मा तुमचा जास्त आहे. तुम्ही माळकरी आहेत, बरोबर आहे, विणेकरी आहेत. लग्न झालं हा किती वेळा? काय काय म्हातारे लय हौशी, काय सांगतेस तुम्हाला माझं. चला मग मला सांगा बाबा, नाव काय तुमचं? भगवान महाराज. वा काय सुंदर नाव आहे बघा ना. हे तर काही काही माहीत मला नाव ठेवायचं नव्हते. गोल्डन पिंटन पप्पन पपी काय नाव. एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव किती, म्हणली कुत्र्यात कुत्रं तांबडं कुत्रं. नवरा त्याच्या नावचं घालते मंगळसूत्र. एक तर महाराजाची बायको. तुम्हाला काय सांगू, कोरोनाच्या काळात रात्री 2:30 वाजता मला एका महाराजाच्या बायकोचा फोन आला. महाराजाच्या. मी म्हणलं ताई काय झालं, महाराजाला ताप आली? नाही मला थंडी वाजायली. नाही म्हणले कोरोना. म्हणलं काहीच नाही कसला. म्हणलं मग तुम्ही इतक्या रात्री मला कशाला फोन केला? की म्हणलं ताई काय नाही, रातच उठलंय, कमर बांधली, हरी हरीच कराय. काय महाग लागलंय सांगा. म्हटलं काही सुद्धा महाग नाही लागलं. म्हणजे मग काय करू म्हणजे सुधरण. म्हटलं काय करू नको, 1.5 तास झाला की बुका लावून नारळ. काय होते म्हटलं की त्याला वर्ष झालं, 2 वर्ष झालं, सत्ताही नाही आणि नारळही नाही. काय सांगायचं, अवघड झालं दादा. चला जागेवर या. मग मला सांगा भगवान महाराज, मला सांगा भगवान महाराज, तुमचं लग्न झालं, तुम्ही संसार करताय, परमार्थही करताय, खरा आनंद कशात हो भगवान महाराज? संसारात का परमार्थात? परमार्थात. भगवान महाराज बघा बरं का, फिक्स ना भगवान महाराज. भगवान ठरलं की ठरलं. भगवान महाराज फिक्स ना. 1 मोर चान्स तुमच्यासाठी, 1 मोर चान्स. कशात आनंद? लॉक किया जाय. ठरलं ना महाराज. कशात आनंद? परमार्थात. भगवान महाराज जर परमार्थात आनंद आहे, जर परमार्थातच आनंद आहे, जर आनंदच परमार्थात आहे, तर भगवान महाराज कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत? भगवान महाराज घरीच जाणार आहेत महाराज. परमार्थात फक्त आनंद आहे, बायको घरी आहे महाराज. तर ते परमार्थ करतात हे नवल. आज एवढा संसार करून ते परमार्थात आहेत ना. संसारी असावे असोनी, पक्षी अंगाने उतरती ते का गुंतवणी, पैसे असावे मग ते परमार्थ करतात हे नवल आहे. तुमचं आमचं काय हो? केली बायको की जय देव जय देव जय माझी बायको, ती माझी बायको, ती सांगत ती का बरंच रज ऐकू एवढंच धंदा आपल्याला. एक तर कधी भेटत नाही. चल जाऊ द्या. ऐका, प्रत्येक बायको म्हणते मी आहे म्हणून. दुसरी असती तर लय खुश होऊ नका. ती मनातल्या मना म्हणते तू उलट मी दुसरी केली असती, तू काय जाणार दुसरी काय आहे ना. काही खरं आहे महाराज, इथं कुणी कुणाचं नाही. म्हणून जाग्यावर या. संसाराच्या भानगडीत पडू बायको करा पण गुंतू नका. चला माता मागल्या सर्व स्त्रियांनी हातवरी करायची. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही. तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमची लय माहिती, लय प्रेम माझं तुमच्यावर. खालीच घ्या पण हाताने टाळ्या आणि मुखाने. जी टाळी वाजवणार नाही, मुखानं देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाचे अंग घेऊन सांगते 2 महिन्यात अंगावून वारं जाईल. वारं कळतो वारं हे नाही. कसं समजवायचं मग समजून सांगितलं. ऐका असं काही होणार नाही कारण तेवढी माझ्यात ताकद नाही. पण प्रेमाने जे दिलंय त्याचा वापर योग्य ठिकाणी करत होता. कारण हे जे काही दिलं त्याच्या नामचिंतनासाठी दिलंय. मग प्रेमाने विठोपाय रखुमा माझ्या पाठीच्या दाखवा. दोनदा पकवास दोनदा टाळ. हरी जय जय हरी जय जय. हरि जय जय हरि जय जय
नाचायचं तर इथं नाचावं. आमची नाचत्यात ना करवलीकडे बघू बघू काय नाचत्यात महाराज. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला भिकारी झाल्यासारखं काम करायचे नाही. पण पोरं हो पोरीच्या पायाला अंतर होत नाही बरं. प्रेमाने सांगते ऐका संस्कृती टिकेल असं प्रेम करा. देवदेशाने धर्मावर करा. माय बापावर करा. माझं आत्तापर्यंत भार आईने वाहिला. इथून पुढे संत वाहणार आहेत.